नमस्कार मित्रांनो, अनोखा देशवर मी सूरज आपणाला दाखवणार आहे एक अत्यंत दुर्मिळ कलात्मक आणि ऐतिहासिक वारसा जपणारी वस्तू, प्राचीन पितळी त्रिपाद देव चौकी। पहिल्या नजरेत ही वस्तू साधी चौकी वाटू शकते, परंतु तिच्या प्रत्येक भागात भारतीय कला, अध्यात्म आणि इतिहास दडलेला आहे। ही चौकी पितळ धातूपासून बनवलेली असून तिची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे तिचे 3 पाय। विशेष म्हणजे हे पाय साधे नसून देवांगना किंवा यक्षी स्वरूपातील स्त्री प्रतिमांच्या रूपात घडवलेले आहेत। अशा प्रकारची कलाकुसार भारतीय प्राचीन धातुकलेतील अत्यंत उच्च दर्जाचे कौशल्य दर्शवते। वरच्या भागाकडे पाहिल्यास सुंदर जाळीकाम, फुलांच्या नक्षी आणि मध्यभागी असलेले गोलाकार छिद्र दिसून येते। हे छिद्र दीपस्तंभ, कलश, छत्र किंवा विशेष धार्मिक वस्तू बसवण्यासाठी वापरले जात असावे असा अंदाज आहे। भारतीय स्थापत्यकलेमध्ये आणि मंदिर परंपरेमध्ये देवांगना, यक्षी किंवा सुरसुंदरी या प्रतिमा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। त्या सौंदर्य, समृद्धी, शुभत्व आणि दैवी शक्तीचे प्रतीक समजल्या जातात। अनेक प्राचीन घरांमध्ये, प्राचीन मंदिरांमध्ये, राजवाड्यांमध्ये आणि धार्मिक कामांमध्ये अशा प्रतिमा आधारस्तंभ म्हणून वापरलेल्या दिसतात। या चौकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिची त्रिपाद रचना। भारतीय तत्वज्ञानात 3 या अंकाला विशेष महत्त्व आहे। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही चौकी किती जुनी असू शकते। या चौकीवरील नैसर्गिक पॅटिना, हाताने केलेले कोरीव काम, जाळी कामाची शैली आणि धातुकामाच्या पद्धती पाहता ही वस्तू अंदाजे 150 ते 200 वर्ष जुनी असण्याची शक्यता आहे। काही लोकांच्या मते अशा प्रकारच्या वस्तू 19व्या शतकात किंवा 20व्या शतकाच्या प्रारंभी तयार करण्यात येत असत। पितळी धातूवरील हा काळपट हिरवट थर म्हणजे पॅटिना अनेक वर्षांच्या नैसर्गिक ऑक्सिडेशनमुळे तयार होतो। त्यामुळे वस्तूची प्राचीनता ओळखण्यास मदत होते। अर्थात नेमके वय निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची तपासणी आवश्यक असते। या चौकीवरील जाळीकाम देखील अत्यंत उल्लेखनीय असे आहे। अशा प्रकारचे जाळीकाम केवळ सजावटीसाठी नसून धार्मिक दृष्टिकोनातून प्रकाश, ऊर्जा आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जात असे। दीप प्रज्वलित केल्यानंतर या जाळीतून पडणारा प्रकाश परिसरात एक अद्भुत वातावरण निर्माण करत असे। आजच्या काळात अशा वस्तू केवळ प्राचीन वस्तू म्हणूनच नव्हे तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि कारागिरांच्या अद्वितीय कौशल्याची साक्ष म्हणून जपल्या जातात। प्रत्येक नक्षी, प्रत्येक आकृती आणि प्रत्येक धातूचा थर आपल्याला शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची आठवण करून देतो। मित्रांनो, 3 देवांगनांच्या आधारावर उभी असलेली ही दुर्मिळ प्राचीन पितळी देव चौकी भारतीय धातुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे। तिच्यामध्ये कला, अध्यात्म, परंपरा आणि इतिहास यांचा सुंदर संगम दिसून येतो। आमच्या वाड्यातील ही अनोखी ऐतिहासिक वस्तू तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। अशाच दुर्मिळ प्राचीन वस्तू, मंदिरे आणि इतिहासाच्या रोचक कथा पाहण्यासाठी अनोखा देश चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुमचा मित्र म्हणजेच मी सूरज आपणाला परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटेल। तोपर्यंत धन्यवाद।